हे तुला हसवणारे तुझे व्यंकी मामा आणि हे बघ हे तुझे आजोबा आणि या आजी। हे माझ्या आजी? हो हो बाळा, मी तुझी आजीच आहे। व्यंकी, व्यंकी, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का? खरंच नशीब रे, नशीब त्या पोरीचं। एवढ्या लहान वयात केवढं मोठं दुःख भोगावं लागतंय तिला। पण एक बरं आहे, ती आता आपल्या घरात आलीये। देव दुःख देतो पण त्यातून बाहेर पडायचा मार्ग सुद्धा दाखवतो। खऱ्या आईबापांनी केलं नसेल इतकं प्रेम केलं म्हणतोस। अरे माझा श्रीनिवास आहेच प्रेमळ आणि लक्ष्मी काही कमी नाही बरं। पण हे सगळं आपल्या हातात नाही रे, देवाने जोडलेली नाती आहे ती। जसं तुझ्या आयुष्यात श्रीनिवास आणि लक्ष्मी आले, आम्ही आलो, तसंच आम्हाला इतका जीव लावणारा मुलगा आणि आनंदीसारखी गोड नात दिली की देवानं। त्याच्यासाठी देवाचे तर आभार मानायलाच हवे। डार्लिंग, काय एवढ्या रात्री कुठे निघालीस? सुपर्णा, तुला विचारतोय मी काहीतरी, कुठे चालली आहेस तू? रवी सोड मला, जाऊ दे। पण सांग तर कुठे चालली आहेस तू? रवी, मला अरे काय वेडेपणा चालवला आहेस तू? काय आहे? सुपर्णा, काय आहे तुझ्या डोक्यात? मग काय करू मी दुसरं? ज्या भावनामुळे माझा दादा आणि माझी मम्मा मला सोडून गेले, ती तिथे मस्त मजा करतेय। तिला काहीच फरक पडत नाहीये। उलट तिने माझ्या आनंदीला तिथे ठेवून घेतलंय आणि मी इथे स्वतःला त्रास करून घेऊ? नाही, इट्स नॉट डन रवी। तिला जगण्याचा काही हक्क नाहीये। एक मिनिट, श्रीकांत दादाची लायसन्स गणनी, तुला कळतंय तू काय करायला चालली आहेस? हो मला कळतंय रवी, मला जाऊ दे। तू वेडी आहेस का सुपर्णा? आर यू आउट ऑफ युअर माइंड सुपर्णा? त्या भावनाला मारून तुझे दादा आणि मॉम परत येणार आहेत? आय अंडरस्टँड युअर फिलिंग्स। तुझी सिच्युएशन कळतीये मला, बट दिस इज नॉट द सोल्युशन। हे बघ, आपल्याला जे काही करायचंय ते पूर्ण विचार करून करावं लागेल। तुला कळतंय का? मला जस्टिस हवंय रवी, जस्टिस। मिळेल, मिळेल, पण त्यासाठी हे करणं दॅट्स नॉट राईट। हे करून दादा आणि मॉम परत येणार आहेत का? नाही ना। उलट तू जेलमध्ये जाशील। मला फक्त तिला संपवायचंय। मला बाकी कुठल्या गोष्टींचा फरक नाही पडत। पण मला पडतो ना। त्यात तू जर अशी वेड्यासारखी वागलीस तर पोलीस तुलाही कस्टडीमध्ये घेतील, मी एकटा पडीन। हा आपला संसार आहे सुपर्ण। आणि सेकंडली, त्याहूनही महत्वाचं आहे की आता श्रीकांत दादा नंतर आनंदीची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे।
जस्ट ट्रस्ट मी. आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. तू चल, आज चल. चल रवी चल. फोन मला. नाही चल. मी तुला सांगितलं ना मला नाही झोपायचंय. पण बस बस. हे बघ, मला सगळं कळतंय, पण आत्ता तू शांत होणं गरजेचं आहे. प्लीज आनंदीचा विचार कर. आणि आत्ता तुला रेस्ट मिळणंही गरजेचं आहे. सो प्लीज झोप, प्लीज. चल झोप. हॅलो. तर काहीही ठीक नाहीये. मी काय इमॅजिन केलं होतं आणि काय होतंय. सुपर्णाचा मेलोड्रामा संपतच नाहीये. आय एम सो फेड अप. आता बघू या सगळ्या गोष्टी आमच्या नावावर कधी होत आहेत ते. त्यासाठी आधी तिने डेथ सर्टिफिकेट बनवायला हवं ना. पण नाही, तो टॉपिक जरी काढला तरी मॅडम रडायला लागतात. एनिवे, सगळ्यात आधी तर हे शोधावं लागेल की प्रॉपर्टीमध्ये कोणाचा किती हिस्सा आहे. हे घर, बिझनेस फक्त श्रीकांतच्या नावावर होतं का अजून कोणाचा शेअर आहे यात. मग पुढच्या स्टेप्स. बट वन थिंग इज फॉर शुअर, हे सगळं मी एकटा करू शकत नाही. आय नीड यू टू कम हिअर. ओके, लवकर. बाय. अरे सावकाश सावकाश. काय गोंधळ चालवला यांनी. असू दे ग. आई किती छान खेळत आहेत ना ही दोघं. याचसाठी मुली हव्या असतात हा घरात. नाहीतर आपला वरद चित्र काढत एका कोपऱ्यात बसलेला असायचा, नाही तर मित्रांबरोबर बाहेर तरी असायचा. हो ना, छानच खेळत आहेत. ही आल्याने घराचं कसं गोकुळ झालंय ना आई. अगदी बरोबर बोललीस. पण हे सगळं आईमुळे झालंय. आईनेच त्यांना सगळ्यांशी बोलायला लावलं, ओळख वाढवायला लावली. म्हणून तर आता त्या घरात रोयल्यात बघा ना कशा. खरंच किती आनंदात दिसते बघ ना. तिच्या या आनंदाला कुणाची दृष्ट नको लागू दे बस. अगं आनंदी, काय काय झालं? काय बरं काय केलं तू? अरे काय नाही काय नाही काय. हे कोणी फोडलं? हा, तू फोडलंस? अरे यार, आधीच बाहेरच्यांना घरात आणा, त्यांचे वाढलेले खर्च सहन करा. ही चॉकलेट देऊन पैसे उधळते. अरे कितीचा होता तो फ्लॉवर पॉट? सॉरी मामा. हे मला मामा म्हणायचं नाही आणि सॉरी अजिबात बोलायचं नाही. सॉरी म्हणणं सोपं असतं. दादा अरे बास ना. जे काही झालं ते चुकून झालंय. अरे काय चुकून झालंय? महागात आपल्याला पडतंय ना. आणि तुला किती वेळा सांगितलं की तिला सोडून ये तिच्या घरी तिला जितक्या चुका करायच्या तितक्या करू दे. पण नाही. अरे बाबा, तू जरा शांत.
घाबरेल ना पोर. आणि ती काही इथे खायला किंवा तुझ्यावर भार व्हायला आलेली नाहीये. ती भावनासाठी आली आहे, तिच्या मानलेल्या आईसाठी आली आहे. काय अर्थ असतो आई मानलेल्या नात्यांचा? हा, त्या व्यंकीला आणलाय, आता हिला आणलंय. धर्मशाळा काढा. दादा, तुला फ्लॉवर पॉटचा त्रास झालाय ना? मी नवीन आणून देईन ना तुला. नवीन दे, आणून दे. कमीत कमी 500-550 रुपयाचा असेल. जा आणून दे. आता कशी आणणार तू? त्यापेक्षा पैसे दे. दे 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 पैसे दे. नाही दादा, फ्लॉवर पॉट तुटलाय ना, मी तसाच फ्लॉवर पॉट शोधून आणेन, पण पैसे नाही देणार. भावा बहिणीच्या नात्यात मी पैसे मध्ये नाही आणले. वा, असं बोलून मलाच वाईट ठरव तू. हेच करतेस तू. संतोष, मामा तुला मारणार ओरडायचं तर ओरड, पण माझ्या भावना यायला नको. मला मामा नको म्हणूस. भावना, तू तिला घेऊन खोलीत जा. घाबरलीये पोर. झाडू घेऊन ये, केर काढून हो. वरद, तुम्ही सगळे इथे काय करताय? विश्वाने आम्हाला कॉल केला होता आणि तो म्हणाला की तू आज कॉलेजला येत नाहीयेस. काय आहे जान्हवी? अगं जर तू आली नाहीस तर प्रोग्राम कसा होईल? म्हणून तर आम्ही तुझं गाणं पण गायलो, म्हणजे ते ऐकून तरी तू कॉलेजला यायला तयार होशील. प्लीज जान्हवी, चल ना आमच्यासोबत कॉलेजला. हो ना जानू, अगं चल ना. नाही, माझा मूड नाहीये गायचा. प्लीज तुम्ही काहीतरी मॅनेज करा. मी नाही येणार आहे कुठे. अगं जानू, पण तूच म्हणाली होतीस ना की कॉम्पिटिशन जिंकून जे पैसे येतील ते तू ताईच्या लग्नासाठी वापरणार आहेस. मग आज काहीही उपयोग नाहीये. आता मला कुठेही यायचं नाहीये. प्लीज. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आम्ही येतो आता. बाय. विश्वा, अप्पा, आई निघतो का? अजून थोडा थांबला असतास तर. अगं आई, ठीक आहे. अप्पा नमस्कार करतो. निघतोय कॉलेजला. काळजी घ्या. विश्वा, हा. जरा थांबा, जाऊ नकोस. आलेच. काय आता? थांब म्हटलं ना, आले. बाबा, अरे एवढी कसली घाई आहे? कालच आलास ना. अजून काही दिवस राहिला असतास तर बरं वाटलं असतं. हो बाबा, उद्या कॉलेजमध्ये एक इव्हेंट आहे, त्यामुळे जावंच लागतंय. इव्हेंट? हे बघ, ते नाटक गाणं वगैरे सगळं ठीक आहे, पण अजून काही गोष्टी करत जाऊ नकोस. अभ्यासाकडे लक्ष दे, कारण आपल्या घराण्यात पहिला नंबर कधी कोणी सोडला नाही आणि आता ती जबाबदारी तुझ्यावर आहे. हो बाबा. विश्वा,
हे घे. नारळाच्या वड्या आवडतात ना तुला? नारळाच्या वड्या पण 3-4 दिवसात संपव. अगं त्या आधीच फस्त होतील. चल बाबा येतो. बाय. आलेच. डबा दे इथे. लेट शूज. अरे हळू, किती गडबड करतोय. ओ आई दे. हा? काय? जान्हवीलाही दे. हं? हो. घे. सांभाळून जा. बाय. आणि पोहोचलास की फोन कर. हो. हा? गाडी नीट चालव. ओके आई. सावकाश जा, फोन उचलू नको गाडी बाय चालवताना. बाय. बाय. जानू मगाशी तुझे मित्र आले होते ना? हो ताई, ते नोट्स घ्यायला आले होते. जानू मी सगळं ऐकलंय. आपल्या सगळ्यांना माहितीये माझं नशीब हे असंच आहे. आपल्याकडे जे झालं त्यामुळे जर का तुला तुझी स्वप्न मागे टाकायला लागली ना तर ते मला नाही चालणार. जानू अगं मला माहितीये तुला गायला किती आवडतं आणि मग तरी तू नाही गाणार. ताई, जानू यापुढे एकही शब्द बोलू नकोस. काहीही झालं तरी तू कॉलेजला जाणार आहेस आणि गाणार आहेस. बस. हो जानू ताई, तू कॉम्पिटिशन जिंकायलाच पाहिजे. आणि घरी येताना ना तू प्राइज पण आण आणि मला एक चॉकलेट पण आण. ओके, डन. नक्की आणि याच्यातही डॉक्युमेंट्स नाही आहेत. ऑफिसचे डॉक्युमेंट्स कुठे ठेवलेत यांनी? श्रीकांत दादा जिवंत असतानाही त्रास दिला, मेल्यावरही देतोय. रवी काय करतोयस हे? रवी अरे मी तुला काहीतरी विचारते, काय करतोयस? आणि या फाईल्स का काढल्यास? ऑफिस डॉक्युमेंट शोधतोय. का? अगं आता प्रॉपर्टीचं डिव्हिजन होईल ना, मग काही गोष्टी तुला मिळतील. रादर सगळ्याच तुला मिळतील, कारण दादानंतर दुसरं आहेच कोण. हे सगळं आत्ता करायची गरज होती का? रवी अरे माझी मम्मा आणि दादा मला सोडून गेलेत आणि तू आणि मी पण असाच वागतोय. हो ना? आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. यू आर नॉट सॉरी रवी. तुला पैसा हवाय ना, तू जा, तू खरंच जा. माझी मम्मा आणि दादा जसे केले ना कायमचे, तसं तू पण निघून जा कुठेतरी. दुसऱ्या सिटीमध्ये, दुसऱ्या कंट्रीमध्ये कुठेही जा. आय डोंट केअर. सुपर्णा असं नको ना म्हणू प्लीज. तू जर असं म्हणाली तर कुठे जाऊ? तुला असतील बाकीचे लोक, मला कोण आहे तुझ्याशिवाय? सांग ना. पण यू आर माय युनिवर्स.
तुला माझा राग येतोय ना? ठीक आहे, तू तू राग माझ्यावर काढ. तू मला मार, तू मला खूप मार, सगळा राग माझ्यावर काढ आणि माझ्यावर चिडचिड कर. पण कारण माझ्याशिवाय कोण आहे तुझं? कारण मीच तुझ्या हक्काचा माणूस आहे. सुपर्णा, मला कळतंय तू सध्या खूप डिफिकल्ट सिच्युएशन मधनं जातीयस. पण तू एकटं नको ना समजू स्वतःला, प्लीज. मी आहे तुझ्यासोबत सतत. तुला राग काढायचा आहे, चिडचिड झाली आहे, फ्रस्ट्रेशन निघतंय, सगळं माझ्यावर काढ. आय विल बी युअर बाउन्सिंग बोर्ड. तू कशी वागलीस, काही केलंस तरी. आय लव्ह यू सुपर्णा. सॉरी. तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे मला? हॅलो. नमस्कार लक्ष्मीताई. नमस्कार. माफ करा, कोण बोलते? नाही, तुमच्याकडे कदाचित आमचा नंबर नसेल. मी रेणुका गाडे पाटील बोलते, सिंचनाची आई. अगं बाई, रेणुकाताई, कशा आहात? नाही, भावनाच्या आयुष्यात सध्या जे काही घडलं ते कानावर आलं. सिंचनाकडून समजलं. जे काही घडलं ते फार वाईट घडलं. हो ना. आम्ही पण अजून त्या धक्क्यातनं सावरतोच आहे. आम्ही भेटायला आलो तर चालेल का? अहो, असं विचारताय काय? तुमच्या लेकीचं घर आहे, तुम्ही केव्हाही येऊ शकता. नाही, मागच्या वेळी तुम्ही घरी आला होता तेव्हा. रेणुकाताई, ते झालं गेलं विसरून जा आता. अहो, तुम्हाला स्वतःहून असं वाटतंय की इथे येऊन आम्हाला भेटावं, हेच आमच्यासाठी खूप आहे बघा. तुम्ही या, आम्ही वाट पाहतोय. ठीक आहे, मग आजच येतो आम्ही. निघालो की कळवतो. बर. लक्ष्मी, मी जरा जाऊन येतो. हां. रेणुकाताईंचा फोन होता. सिंचनाची आई त्या इथे येत आहेत. त्यांना ते श्रीकांत रावांबद्दल कळलं ना, म्हणून आपल्याला भेटायला येत आहेत. खरं सांगू का लक्ष्मी, जे काही झालं गेलं ते विसरून त्या दोघांनी आपल्या घरी यावं असं मला खूप वाटत होतं. पण या प्रसंगाच्या निमित्ताने बरं, मी बाजारात जातोय. काही आणायचंय का? आई, चहाला आलं संपलंय. हा, आलं समजा. अजून काही नाही ना? नाही नाही, हां, चल गेलो आम्ही. लवकर या. हो. वीणा, हाय. ये. अगं, सिंचनाचे आई बाबा येत आहेत. नाही म्हणजे पहिल्यांदाच येत आहेत. काय बनवूया? आई, खरं तर ते अशा वेळी येतात ना, आपण त्यांना जेवून जा सांगायला हवं. बघ, तू आहेस ना म्हणून. मला सुचलंच नसतं हे. मी आपलं सांजा पोहे एवढाच विचार करत होते. ऑफकोर्स, आपल्याकडे तर नेहमी तेच बनतं नाही. आई, आपल्याकडे शिरा, आळूवडी, कोथिंबीर वडी, मिसळ हे पण बनतं ना. तू विसरलीस सिंचना? होते ना ग. बाळा, तू सांग, काय बनवू आई बाबांसाठी? आई, वाईट वाटून घेऊ नका. मी काय म्हणते, आई पप्पांना काय हवंय काय नकोय हे मी बघितलं तर चालेल का? मी तर म्हणते खुशाल बघ. कसं आहे, त्या निमित्ताने आपलं स्वयंपाकघर तुलाही बघेल ना. त्याच्या आयुष्यात तरी कधी संधी येणार आहे तुला बघण्याची? अगं, चेष्टा करते ती तुझी. बघणारच आहे, पण बाहेरून मागवणार आहे. आई, तुम्हाला चालेल ना मी बाहेरून मागवलं तर? हो ग बाळा, तुला हवं ते कर. येते.
आनंदी, हळू हळू हळू. कुठे निघालात तुम्ही? भावनाई, मी देवबाप्पासाठी लेटर लिहिले, हे मी त्यांना द्यायला चालले. देवबाप्पांसाठी लेटर? हा, तू म्हणालीस की देवबाप्पाला आपण फोन नाही करू शकत, म्हणून मी लेटर लिहिले. बघू काय लिहिलंय. नाही, मी फक्त देवबाप्पालाच देणार, कारण बाप्पा माझी विश पूर्ण करणार. बरं, पण तुम्ही ते लेटर मला देता का? म्हणजे मी देवबाप्पाला देईन. पिंकी प्रॉमिस? प्रॉमिस, मी देईन नक्की. बघू. बरं, तुम्ही जा आता खेळायला. सावकाश उठा. हळू हळू. वा वा डिअर बाप्पा, माझ्या या नवीन होममधले सगळे खूप चांगले आहेत. माझी खूप केअर घेतात. भावनाई तर मला खूप खूप आवडते. लक्ष्मी आजी पण छान आहे. ती सारखा मला खाऊ देते. वेंकी मामा नेहमी माझ्याशी खूप गेम्स खेळतो. पण कधी कधी घरातले बाकीची मोठी लोक ओरडतात आणि त्यामुळे भावनाईला खूप रडू येतं. ती रडते तेव्हा मला अजिबात आवडत नाही. माझे बाबा इथे असते ना तर त्यांनी तिला हसवलं असतं. कुठे गेलेत माझे बाबा आणि आजी? ते कधी परत येणार आहेत? मला त्यांची खूप आठवण येते. बाबा कधी कधी त्यांच्या कामासाठी दिल्लीला जायचे तेव्हा 2 दिवसात परत यायचे. आजी तर मला सोडून कधीच कुठे जात नव्हती. प्लीज बाप्पा, त्यांना परत पाठव ना. त्यांना सांग ना, आनंदीला त्यांची खूप आठवण येते. मी परत तुझ्याकडे कधीच काही मागणार नाही, पण मला माझे बाबा आणि आजी परत दे आणि सगळ्यांना हॅपी कर. सगळे माझ्यासारखे सॅड आहेत. वा वा वेंकी मामा, तू काय बोलतो ते काहीच नाही कळत आहे मला. ए व्यंक्या, तू काय म्हणतो तिला काही कळत नाही. मी सांगते तुला काय म्हणायचं ते. हा आनंदी बाळा, व्यंकी मामा म्हणतोय तुला सगळ्यांना हसवायचं आहे का नाही? हा, मग त्याच्याकडे एक आयडिया आहे. कसली आयडिया? तुझ्या आजी कशी तुला खाऊ भरवायची, हा तसं तू लक्ष्मी आजी, भावनाई आणि वीणा मामीला भरवायचं. आपण खूप मज्जा करूयात. हा, चालेल तुला? नको, संतोष मामा ओरडेल मला. का विनाकारण घर डोक्यावर घेतलंय? हाय कटकडे ही. इतके दिवस हा व्यंकी डोक्याला ताप द्यायचा, आता ही मुलगी सुरू झाली. आनंदी बाळा, थांब थांब थांब. का वाजवतेस हे? मला वेंकी मामाने सांगितलं. त्या वेंकीला नाही अक्कल, तुला तर आहे ना. लहान आहे ती. आनंदी बाळ, आम्हाला कशासाठी बोलवलंय ते सांग बरं आधी. आम्ही ना तुमच्यासाठी फ्रूट कट केले, आता आपण सगळ्यांनी एकत्र बसून खायचं. वेंकी मामा, हे दाखव.
ही किती खर्च वाढवते. आनंदी किती गोड आहात तुम्ही. आजी आधी तू खा. बाळा, आपल्या घरात सगळ्यात मोठं कोण आहे? पणजी आजी आहे की नाही? मग सगळ्यात आधी तिला द्यायचं. जा बघू. हॅरी, अरे काय चाललंय हे? हा सगळं टाइमपास चालू आहे नुसता. आज माझे आई बाबा पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत आणि कोणाला काही वाटतच नाहीये. ही मुलगी अशीच मध्ये मध्ये करत राहणार आहे का आई बाबा आल्यावर? अगं, आम्ही तयारी करावं म्हटलं तर ते आवडत नाही, दुसरं काही करायला घ्यावं म्हटलं तर तेही आवडत नाही ना. मी काही बोलतच नाही या घरात. वीणा, सिंचना, अगं तुम्ही दोघी काय करताय? घरात लहान मुलगी. आई, सिंचना वहिनी, मी आनंदींना घेऊन कुठेतरी बाहेर जाईन. अगं पण कशा? आई, अगं तसंही आनंदींना घरात बसून कंटाळाच आला होता. मग आम्ही जरा बाहेर फिरून येतो ना, तेवढंच त्यांना बरं वाटेल. मी देवळात जाऊन येते. वा, म्हणजे आधी ताट वाजवलं, आता मंदिरात जाऊन घंटा वाजवेल. जाऊ दे ना, जात आहेत ते. हरीश, काय बोलतोयस तू? चल. सावकाश. हो. सांभाळून जा. हो. आई, दिवाळीला मला नवीन क्रॉकरी सेट गिफ्ट मिळाला होता. आहे का तो? मला हवाय. तो ना आणत्या. काय करू सासूबाई मी तुमचं? हे सिंचना स्वतःला समजते तरी का? हिच्या माहेरचे येणार आहेत म्हणजे काय सगळ्यांनी हिचंच ऐकायचं का? टाकल्या. सिद्धू, आज तू जाम भारी दिसतोय, जाम भारी दिसतोय. तुला केस बी सेट करतोय. हे पटलं नाही. बघ बघ, आपल्या सिद्धूच्या चेहऱ्यावर प्रेमात पडल्याचा ग्लो आलाय. ग्लो. अरे ते सगळं जाऊ द्या, पण वहिनी इथूनच बस स्टॉपला जात असतील हे कशावरून? त्या वेगळ्या रस्त्याने गेल्या तर? हे नरट्या, कधीतरी चांगलं बोल रे, कधीतरी चांगलं बोल. सिद्धू, वहिनी आपल्याला इथंच भेटणार आणि इथंच येणार. अरे पण त्याआधी आपल्याला वहिनींचा पत्ता शोधावा लागेल. काम सोपं होईल ना. पत्ता सोड, आपल्याला वहिनींचं नाव पण नाही माहिती रे. अरे नावाचं सोड. वहिनी मॅरिड असतील तर? अरे त्यांचं लग्न झाले की नाही हे सुद्धा माहित नाही आपल्याला. आणि ते मॅरिड असतील ना तर त्यांना मुलं सुद्धा असतील. सॉरी, परत नाही बोलणार. अरे पण आजकालच्या मुली आई झाल्यावर पण यंग दिसतात म्हणून बोललो. ए हनी, हॅरी, हनी. मी इकडे. अरे ठीक. सगळं सामान नीट आणलंय? सगळं काही आणलंय. तुला माहिती आहे ना, तुझं कुठलंच काम कधीच विसरत नाही. बरं, मी रेडी होतो, तू पण आवर. हा आला लगा लगा, ती गेली लगा लगा. यांचं काय चाललंय काही कळत नाही. जरा सुखाने टीव्ही बघू देत नाहीत मला. हनी आज चक्क किचन मध्ये. काही माणसं तोंडातल्या तोंडात काय पुटपुटतात काय म्हणते. हे आहे ते तोंडावर बोलायचं ना. तोंडावर विचारते, आज सूर्य पश्चिमेला कसा काय उगवला बरं? का मला किचन मध्ये यायला अलाउड नाहीये का? मी कुठं असं म्हंटल?
वहिनी तुमचं हे कायमचंच आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला प्रॉब्लेम होतो. हे बघा, माझे आई बाबा आज पहिल्यांदा घरी येणार आहेत, त्यामुळे मला जरा शांततेने काम करू दे. आय नीड पीस ऑफ माइंड. आणि वहिनी, हे जे वागताय ना, ते असं आई बाबांसमोर वागू नका. माझ्या आई बाबांना आवडणार नाहीये. काय ग, मी असं काय बोलले ज्याने तुला एवढी कटकट झाली? वहिनी, काय हो वहिनी, सुरुवात कोणी केली? बरं बाई, आजपासून तुला जे आवडेल ना तसंच बोलेन मी. मग तर झालं. वहिनी, माझ्याशी असं नाही बोलायचं. काय झालं तुमचं? हा, काय झालं? आई, हिनेच सुरुवात केली आहे आधी. मी काय केलं? आई, अहो मी शांतपणे माझं आवरत होते. आई बाबा पहिल्यांदाच येणार आहेत आपल्याकडे. मी जे काही करते ना, वहिनीला त्या सगळ्यातच प्रॉब्लेम असतो. आणि मग असं काहीतरी पुटपुटतात त्या. यांनीच सुरुवात केली आई. पण आई, सिंचना बाळा, अगं मी आहे ना, मी करते बघ सगळं. तू राहू दे, तुझा तुझ्या खोलीत. नक्की कराल आई? हो ग, बरं आई, ठीक आहे. सगळं नीट अरेंज करून ठेवा, मी आत आवरून येते. तू काही काळजी करू नको. आई, काहीच बोललं नाहीत तुम्ही तिला? अगं वीणा, असं काय करतेस तू बाळा? अगं आज ना उद्या या अख्ख्या घराची जबाबदारी आम्ही तुझ्यावर सोपवणार आहोत. या घरातली मोठी आहेस की नाही तू, मग तूच सगळ्यांना समजून घ्यायचंय. अगं लहान आहे ती, नाही कळत तिला सगळ्या गोष्टी. आई, किचन मध्ये कधीच पाय ठेवत नाही ती, काडीची सुद्धा मदत करत नाही. आणि आज आई बाबा येणार आहेत म्हटल्यावर बघितलं ना किती उत्साहाने किचन मध्ये रमली. ते किती चुकीचं आहे बरं हे. कसं चुकीचं आहे सांग बघ. अगं तिचे आई बाबा येणार आहेत ना, तेही पहिल्यांदा. मग तिला नाही का वाटणार पुढे पुढे होऊन काही करावं म्हणून? तूच विचार कर, तुझ्या माहेरून माणसं येतात तेव्हा तुझी किती लगबग असते की नाही? मग आणि हे बघ, लहान आहे ती, तिची प्रत्येक गोष्ट मनाला नाही लावून घ्यायची. ठीक आहे, कायम मीच समजून घ्यावं अशी अपेक्षा असते यांची. काही म्हणाली का तू? काय नाही आई, काही मदत करू का मी? अगं नाही, मी करते ना. ठीक आहे. अहो, मुलीच्या लग्नानंतर आपण पहिल्यांदा या घरी येतोय. मला खूप बरं वाटतंय. तिच्या सासरच्यांना भेटायला कोण आलंय? त्या ऍक्सिडेंट बद्दल या घरात कोण काही बोलतंय का हे बघायला आलोय मी. नमस्कार. नमस्कार. या ना, या. चांगलं अंगण जोडलंय. नाहीतर आजकाल लोक तिथे खोल्या बांधून भाड्याने देतात. संपतराव, हे घर आमचं नाहीये. काय? हो, गेली 20 वर्ष आम्ही इथं भाड्याने राहतोय. अच्छा. गाडी पाटलांची लेक भाड्याच्या घरात राहते. या या, लक्ष्मी, बसा ना. बसा बसा. अरे आलात तुम्ही? नमस्कार. नमस्कार. सुखी राहा. मी सिंचनाला बोलवतो. सिंचना म्हणालीच तुम्ही येताय. आणि आई पप्पा आलेत, ये ना लवकर. आले हो आले. आले. आई, सिंचना, पप्पा. आई बस ना. पप्पा बसा. पप्पा, ही माझी आजी. सुखी राहा. आणि तो माझा मोठा भाऊ संतोष दादा. आणि हा त्याचा मुलगा वरद. आणि या वीणा वहिनी. नमस्कार. हा कोण? व्यंकी, माफ करा, त्याला बोलता येत नाही. आमचा मोठा मुलगा आहे. नाही, मोठा म्हणजे दत्तक घेतलेला आहे, सख्खा नाही. संतोष,
वीणा अगं चहाचं बघतेस ना? होय. आई मी आणते चहा. पप्पा वहिनी वा, चहा एकदम 100 नंबरी झालाय. मी केलाय चहा. तसं आम्ही सिंचनाला काहीच काम करू देत नाही हं. तुम्ही जसं जपायचात ना अगदी तशीच काळजी घेतो आम्ही तिची. लक्ष्मीताई, भावना दिसत नाहीये. कुठे बाहेर गेलीये का? हो आनंदीला घेऊन डॉक्टरांकडे गेली आहे. तुम्ही त्या पोलिसांना सांगून त्या गाडी उडवणाऱ्याला शिक्षा का नाही करत? आतापर्यंत काही चौकशी झाली नाही म्हणजे नक्कीच कोणीतरी मोठा माणूस होता तो. हा नाही तर पब्लिकने सोडलं असतं.